शेतकरी बांधवांनो, ही जी काही आळी दिसत आहे तर ही आळी आपल्या ऊस पिकाचे जे काही वाढता भाग असतो, वाढते कांडे असतात, तर त्याचं जे आहे ते त्याला छिद्र पाडून त्या नव्या कांड्यांना आतमध्ये पोखरून तो भाग खाते. इथं बघा आत्ता जस्ट ही जी काही दिसालेलं छिद्र आहे, हे छिद्र, तर हे छिद्र त्या आळीनंच आत्ता जस्ट पाडलेलं आहे आणि ते पूर्ण भाग अशा पद्धतीनं खाते. पूर्णपणे मधून जे आहे ते आपलं ह्या ऊसाचं जे आहे ते नुकसान करते. ही सगळी तिची जी दिसायलेली आहे ही विष्ठा आहे. तर ह्या आळीच्या व्यवस्थापनासाठी आपण आमाइड ग्रुपमधले जे आहे ते कीटकनाशकं जे आहे ते आपण घेऊन त्याचं जे आहे ते ह्या आळीचं आपण व्यवस्थापन जे आहे ते करू शकतो. व्यवस्थापन करणं गरजेचं का आहे, तर ह्या आळीनं जर खाल्ला आपला ऊस किंवा ह्याचा प्रादुर्भाव झाला ह्या आळीचा, तर हे असे छिद्र पडतात आणि हे अशा पद्धतीनं सुद्धा हे सुद्धा जे आहे ते छिद्र पडतात आणि हा भाग पूर्ण जो आहे तो छोटा राहतो. बघा आता इथं पांगशा सगळ्या फुटलेल्या आहेत. तर ह्या पांगशा फुटल्यानं काय होतं, म्हणजे ह्या आळीनं खाल्ल्याच्या नंतर ही सगळं इथलं वाढीचा भाग जो आहे तो डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळं खालून जे आहे ते हे अशा पद्धतीनं पांगशा फुटतात आणि जेवढा भाग प्रादुर्भावग्रस्त झाला आहे, म्हणजे इथून प्रादुर्भाव चालू झाला आहे, तर इथून बघा 1 2 3 4 5 वरच्या सगळ्या कांड्या बारक्या राहिल्या. इवन त्याच्या खालच्या सुद्धा 1 2 कांड्या, हो का, ह्या 2 कांड्या जे आहे ते बारक्या राहिल्या. आणि पुन्हा आणखीन त्याच्यात काय झालं, खालच्या कांड्याला पांगशा चालू झाल्या आणि नंतर मात्र खालचं इकडचं जर बघितलं तर ह्या कांड्या थोड्याशा लांब लांब आहेत. तर सांगायचा उद्देश 13007 15012 ह्याच्यामध्ये कांडी कीड असेल किंवा हा टॉप बोरर जो काही आहे, तर ह्यांचा प्रादुर्भाव जो आहे तो दिसतो. आणि ह्याच्या व्यवस्थापनासाठी आपण काय करायला पाहिजे, तर आपण कोराजनसारख्या कीटकनाशकाचे जे आहे ते आळवणी किंवा फवारणीतून पण रिझल्ट आलेले आहे लोकांना. तर शिफारस तशी लेवल क्लेम नाही आहे, पण आळवणीच्या माध्यमातून शिफारस आहे. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या पद्धतीनं करावं किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी फवारणी STPच्या सहाय्यानं सुद्धा आपण करू शकता आणि ह्याचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकता. फक्त हे आपले म्हणजे वजन घटण्यासाठी कोण कारणीभूत आहे, तर हा कीटक कारणीभूत आहे. ह्याचा अशा पद्धतीचा प्रादुर्भाव झाला की आपलं नुकसान होतं. तर त्याच्यासाठी हे माहितीसाठी आपण व्हिडिओ बनवला.